आज योगायोगाने आपल्याला नौपाडा प्रभाग समितीमध्ये कामासाठी निमित्त यावं लागला. या कामानिमित्त आल्यानंतर जो काय मला येणाऱ्या महासभेमध्ये एक ठराव पाठवायचा आहे, त्यासाठी आलो होतो आणि आग लागली तेव्हाही आलो होतो, पाहणी केली. परंतु एक गोष्ट निमित्त असते, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आपण त्याच्या मागे लागतो. ते कसं आहे ना, जोपर्यंत माणूस दुखणं बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही. अशा प्रकारचं महानगरपालिकेचं नौपाडा कोपरी प्रभाग समितीचं कर पाणी विभाग या पाण्याच्या टाकीजवळ आहे. म्हणजे आपल्याकडे व्यवस्था आहेत, परंतु त्या व्यवस्थेमध्ये आपण अशा व्यवस्थेमध्ये कार्यालयामध्ये आणून टाका. आपल्या जागा किती आहेत? आता जर इथे आग लागली तर ठाणा महानगरपालिका एम.ए. हायस्कूलजवळ जागा आहे, जांभी नाक्यावरती जागा आहे, दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जागा आहे. अशा ठिकाणी जागा असताना आपण आज पाण्याच्या टाकीजवळ असे आपले कार्यालयाचे कर्मचाऱ्यांना आपण पाठवलेलं. दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे ना आपल्याकडे, दादोजी कोंडदेव स्टेडियमची जागा आहे ना आपल्याकडे, मग तिथे का नाही कार्यालय केलेत? हे अशा प्रकारे कामगारांना म्हणायचं काम करा अहोरात्र, पण कामगारांच्या त्रास आवेल ना असं द्यायच्या की प्रचंड गरमी होते, उकाडा होतोय, मी आलोय, मला नाही इथे उभं राहत. परंतु ह्या मंडपामध्ये जसं काही इलेक्शन बूथ असल्यासारखे लोक काम करत आहेत. एस रविराज एक माजी कार्यकारी आणि अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार संघ महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन. आपल्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण जी काय आग लागली त्याच्यामुळे कर्मचारी तपत्या उन्हामध्ये इथे गरमीमध्ये काम करतोय, किती पंखा असो काही असो, परंतु जोपर्यंत कर्मचाऱ्यांना रिलीफ होत नाही तोपर्यंत कर्मचारी काम करायला बसणार नाही. त्यामुळे आपल्याकडे दादोजी कोंडदेव स्टेडियमसारखे एवढे काय आहेत, कोणाकोणाला दिले 1 रुपया भाडेपोटी. एम.ए. हायस्कूलची जागा मागा, एम.ए. हायस्कूलचा हॉल मागा, एक कार्यालय होईपर्यंत महिना 2 महिने मागतील. त्यामुळे हे धुरंधर प्रश्न जे आहेत हे कोणी मांडत नाही. लोकप्रतिनिधी काय फक्त टक्क्याची कामं करतात, टक्क्याच्या कामासाठी बरोबर येतात, पण कामगारांच्या व्यथा कोण जाणत नाही. कामगारांच्या व्यथा फक्त एकच जाणतो, काम करण्याचं चांगो शिंदेंचं जे युनियन क्षेत्र आहे 1960 त्यांचं दिवंगत चिरंजीव चांगो शिंदे, दिवंगत चांगो शिंदेचे चिरंजीव कार्यकारी अभियंता राहिलेले आहेत. आपण का म्हणतो व्यथा? तर आपला कर्मचारी जर मी काम केलेलं मला अनुभव आहे, तर माझे कर्मचारी पण सुखाने काम केलं पाहिजे हीच भावना आहे. आयुक्तांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आणि आयुक्तांना माझा एक आक्षेप आहे की तुम्ही पाण्याच्या टाकीखाली कार्यालय न घेता दादोजी कोंडदेव स्टेडियमचे खंडू रांगणेकर हॉल आहे, ते काय उठसूट काय बॅडमिंटन खेळत असतात का? तिथे व्यवस्था करायला पाहिजे. AC हॉल आहे, दादोजी कोंडदेवचे गाळे आहेत तिथे हॉल आहे. पुढे गेलं का एम.ए. हायस्कूलचं एक तात्पुरतं 3 महिन्यासाठी घ्यायचं होतं हॉल, AC हॉल का नाही घेतलं? का महानगरपालिकेकडे पैसे आहेत, पण असे काम करायला पैसे कुठून आले? हा हिशोब कोण करत नाही, हे बारकावे कोण बघत नाही. फक्त महासभेमध्ये विषय मांडायचे, टक्क्याचे खोक्याचे एवढंच गणित करायचं. धन्यवाद.